शुभ सकाळ सगळ्यांना. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फणसाच्या सालीपासून भाजी. फणस 8 किलोचं फणस ते कट करून घेतलं आणि एवढे मोठे मोठे गरे, बाकीचे गरे खाल्ले, एवढ्या बिया पण निघल्या. लोक ही फणसाची साल फेकून देतात. ही फणसाची साल फेकायची नाही, यापासून भाजी तयार करायची. बघा, मी असं फणस जो पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हा फेकून द्यायचा आणि जो मधला भाग आहे त्यापासून भाजी तयार करायची. इथे मी कट करण्यासाठी घेतला आहे फणस. चाकूला आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला आणि चाकूला चिकटणार नाही. इथे मी असं कट करणार आहे. फणस असं कट करायचं. पुढचा भाग काढून टाकायचा, पाठीमागचा पण भाग काढून टाकायचा आणि जो मधला भाग आहे तो घ्यायचा. 8 किलोचं फणस होतं. आता एवढे काप तयार केले. जो आतमधला जो भाग आहे तो पण कट करायचा. तो अशा पद्धतीने कट करतात. सर्व स्वच्छ धुतल्यानंतर आपण बनवणार. त्याच्यामध्ये थोडे बी पण काप करून टाकायचे. आता आपण भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करणार. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, इथे मैदा आणि दालचिनी, जिरे, काली मिरे, लवंग आणि विलायची, हे मिरच्या पण बारीक वाटून घ्यायच्या आणि हे पण बारीक वाटून घ्यायचं. आता मी गरम मसाला वाटला, हिरव्या मिरच्या वाटल्या आणि फणस स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडे बी. आता मी गरम मसाला वाटला, हिरव्या मिरच्या वाटल्या, मैदा पण घेतला आणि जो फणस कापला होता त्याचा जो साल होती त्याच्यामध्ये मधले पीस काढून घेतले आणि थोडं बी पण कट केले. आता कढई गरम होण्यासाठी ठेवली. हे सिल्का स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता कढई गरम होते. आता कढई गरम झाली, तेल घालते. तेल चांगलं गरम झालं. आता त्यामध्ये तमालपत्र, थोडे जिरे, चांगलं तडतडून घ्यायचं. आता त्यामध्ये कट केलेले पीस टाकले.
थोडं मीठ टाकून घेते. हळद पावडर टाकली. आता हे पीठ चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. कच्चे ठेवायचे नाही, चांगले भाजून घ्यायचे. आता काप चांगले भाजले. आता त्यामध्ये आपण जो वाटलेला गरम मसाला टाकणार आहोत. चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार. ज्या मिरच्या वाटलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या. थोडं हलवून घ्यायचं आणि परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. जो मैदा घेतला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. थोडी पेस्ट तयार करायची. भाजीचं चांगलं पाणी सुकलेलं आहे. चांगलं पाणी सुकल्यानंतर आपण जे मैद्याचं पीठ घेतलं होतं ते याच्यात टाकून घेणार.
आता आपली भाजी झालेली आहे. अशी बनवली मी पिकलेल्या फणसाच्या सालीपासून भाजी. अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.